आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत। नमस्कार, विजय राऊत, आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं स्वागत। जालना जिल्ह्यातील भोकरदन व राजूर येथील कापूस खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी बळीराजा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात भोकरदन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। कापसाला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे कापूस घरातच पडून असून 1 फेब्रुवारीपासून CCI केंद्राने कापूस खरेदी बंद केली। दरम्यान कापूस खरेदी केंद्र सुरू करावे नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा बळीराजा फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलाय। भोकरदन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सचिवांनी जे पत्र काढलं काल की शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी सध्या करता येणार नाही, CCI केंद्र जे ते सध्या त्यांनी बंद ठेवलेलं आहे। त्यामुळे आज माननीय तहसीलदार साहेबांची आम्ही आज भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की येत्या 4-5 दिवसात जर त्यांनी केंद्र चालू केलं नाही तर आम्ही येत्या आठवड्यामध्ये तीव्र आंदोलन करणार आहोत। आणि असं अचानकपणे त्यांनी CCI केंद्र बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची याच्यामध्ये नुकसान होत आहे। अगोदरच कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही आणि मागच्या वर्षी कापूस पडलेला आहे। त्यामुळे तात्काळ केंद्र चालू करण्यात यावं आणि शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात यावा यासाठी आज निवेदन दिलेलं आहे। अचानकपणे CCI केंद्र बंद केल्यामुळं व्यापाऱ्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांनी लुटमार लावली आहे। 7,000 रुपयांना भाव जाणारा कापूस आज अक्षरशः 6,500 मागितला जात आहे। त्यामुळे आज बळीराजा फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं तहसीलदार निवेदन दिलं आहे। येत्या 4 दिवसात जर केंद्र चालू झालं नाही तर येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत। आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।